नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासह शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महायुती सरकारला सुबुद्धी देण्यासाठी शेतकरी उद्या 4 जुलैला पंढरपूरच्या श्री विठ्ठलाला साकडं घालणार। महामार्ग बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं आवाहन। उदय सामंत चांगले मित्र पण शिंदे सेनेत जाणार नाही, संजय पवार यांचं एस न्यूजशी बोलताना स्पष्टीकरण। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या हिताच्या विविध प्रश्नांकडे वेधलं सरकारचं लक्ष। अलमट्टी धरण उंचीला विरोध, अंमली पदार्थ विरोधी विभागाची कार्यपद्धती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना NMCच्या नोटीस, आर्थिक फसवणुकीचे वाढते गुन्हे याबाबत सरकारनं कार्यवाही करण्याची केली मागणी। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हद्दवाढ झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू, कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचा इशारा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या विस्तारानं। महामार्ग बाधित 12 जिल्ह्यांमधील शेतकरी गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी महायुती सरकारला सद्बुद्धी द्या असं साकडं श्री विठ्ठलाला घालणार आहेत। यासाठी शेतकऱ्यांनी उद्या 4 जुलैला सकाळी 11 वाजता पंढरपूरमध्ये एकत्र यावं असं आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय। नागपूर गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत 2 दिवसांपूर्वी चक्काजाम आंदोलन केलं। आर्थिक उत्पन्नाचं साधन असणारी शेती या महामार्गात जाणार असल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। कुणीही मागणी केली नसताना सरकार हा महामार्ग करण्यासाठी सरकारचा इतका अट्टहास का असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे गरज नसलेला हा महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी महायुती सरकारला यावी, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी मविया नेते आणि 12 जिल्ह्यातील शेतकरी शुक्रवारी 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल चरणी साकडं घालणार आहेत। तरी पंढरपूर या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलंय। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी उद्या 4 जुलैला पंढरपुरात जाऊन मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी दे असं साकडं पांडुरंगाला घालणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूरमधून हजारो शेतकरी पंढरपूरकडे रवाना होणार आहेत। शासकीय विश्रामगृहावर आलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र हे आश्वासन ते सोयीस्कररित्या विसरत असल्याचा आरोप केला। शक्तीपीठासाठीच्या 86,000 कोटींच्या निधीतून 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होणार आहे। त्यामुळे शक्तीपीठाचं नाव सांगून भ्रष्टाचार करायचा आणि नाव मात्र देवाचं सांगायचं हे पाप सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली। 6 जुलैला आषाढी एकादशी आहे। या दिवशी मुख्यमंत्री पांडुरंगाची सपत्नीक पूजा करतात। महाराष्ट्रासाठी ते काहीतरी मागणार असतील, मात्र शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी पांडुरंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी असं साकडं आम्ही 4 जुलै रोजी पांडुरंगाच्या चरणी घालणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। भ्रष्टाचार करायचा आणि नाव मात्र देवाचं सांगायचं, मग तुळजापूरला तुम्हाला जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे, परळी वैजनाथला जायचं आहे, औंढा नागनाथला जायचं आहे आणि ह्या साऱ्या शक्तिपीठांना जोडणारा आम्ही महामार्ग तुमच्यासाठी करतोय असं म्हणायचं आणि 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करायचं। पांडुरंगा ह्यांना सुबुद्धी दे। खरोखरच यांना जर रस्ता करायचा असेल तर आहे तो रस्ता जो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आहे तो 8 पदरी करा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु
देवाचं नाव सांगून शेतकऱ्याची जमीन लुटायचा जो उद्योग चालू आहे ते थांबवण्याची सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना दे, असं साकडं आम्ही पांडुरंगाला घालणार आहोत. राज्यात शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही, सरकारकडून केवळ शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचा बाप काढणाऱ्या भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शेट्टी यांनी केली. लोणीकरांचा मतदारसंघ हा बहुतांश ग्रामीण मतदारसंघ आहे, म्हणजे त्यांचे मतदार हे शेतकरी मतदार आहेत. लाज वाटली पाहिजे लोणीकरांना. खरं तर त्यांनी जनाची नाही मनाची लाज बाळगून राजीनामाच दिला पाहिजे, नैतिक जबाबदारी करून आमदारकीचा. कारण ज्या शेतकऱ्याची चड्डी मोदीची आहे म्हणतात, चप्पल मोदीची आहे म्हणतात, त्या शेतकऱ्याचं मत घ्यायला लाज नाही का वाटली यांना? सरकार शेतकऱ्यांच्या प्रति गंभीर नाही, शेतकऱ्यांचा आम्हालाच कळवळा आहे हेच दाखवण्यात सरकार धन्यता मानत असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गट नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढी संदर्भात आज अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकार कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का? उत्तराखंडमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचा अहवाल कधी मिळणार? केंद्र सरकारबरोबरच्या या विषयासंदर्भातील बैठका 2 वेळा रद्द झाल्यात. राज्य सरकार केंद्र सरकारकडे याबाबत एखादं शिष्टमंडळ पाठवणार का? वडनेरे समितीचा अलमट्टी आणि पूर यांचा संबंध नाही हा निष्कर्ष सरकारनं स्वीकारलाय का? या प्रश्नांकडे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं लक्ष वेधलं. सभापती महोदय, कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अलमट्टीच्या उंची संदर्भात सातत्यानं चर्चा त्या ठिकाणी होते आणि मधल्या काळामध्ये काही निर्णय अलमट्टीच्या संदर्भात झाले. आपण उत्तरात पहिल्या पानावर मंत्री महोदय लवाद 2च्या सन 2013 जाहीर केलेल्या निवडीनुसार कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने 16/9/2011 रोजी लवाद 2च्या निर्णयास स्थगिती दिल्या. मला हे प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय माहीत नाही, कारण की 13चा निर्णय आणि 11ला स्थगिती हे मला त्याचा खुलासा काय झाला नाही. परंतु त्याला पुढं स्थगिती किंवा काय आपण मागच्या वेळी देखील याच सभागृहामध्ये मंत्री महोदय आपण सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी जाणार असं सांगितले. आंध्र प्रदेश तेलंगणा गेले ते पाणी वाटपाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. पाणी वाटपाचा त्यांचा जो वाद आहे त्या संदर्भात गेलेला आहे, उंची संदर्भात नाही. त्यामुळे स्पेसिफिक उंची संदर्भात आपण या ठिकाणी जाणार आहोत का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी उत्तराखंडचा अहवाल कधी मिळणार? आम्ही गेले 2-3 वर्ष वाट बघतोय त्याचं, कधी तो अहवाल मिळणार त्याचा खुलासा आपल्याकडून व्हावा. केंद्रामध्ये बैठका 2 वेळा तारखा ठरल्या, परंतु त्या बैठका झाल्या का नाही याचा खुलासा होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. गरज असेल तर आपण केंद्राला एखादं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेटणं या ठिकाणी गरजेचं असं मला वाटतंय. 3000 हरकती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अलमट्टी संदर्भात केंद्राकडे आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय पाठवलेले. त्या हरकती तुमच्याकडे आल्या असं तुमचं म्हणणं आहे, त्याचा खुलासा आपण काय करणार आहोत. आणि स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, वडनेरे समिती जी मागच्या काळामध्ये अपॉइंट केली होती त्यांचं म्हणणं आहे की या अलमट्टीच्या उंचीचा आणि पुराचा काय संबंध? असं नाही आहे. या उंचीमुळे निश्चितपणे सांगली कोल्हापूरला महापुराचा फटका बसणार आहे आणि त्यामुळे वडनेरी समितीतले काही निष्कर्ष ठीक आहेत. नदीमध्ये अतिक्रमण झालं, बंधारे आपण बांधले, तिथं वेगळ्या पद्धतीचे पूल बांधायला पाहिजे होते वगैरे, हे मान्य आहे. परंतु अलमट्टी संदर्भातलं आपण स्वीकारलं का नाही स्वीकारलं या 5 गोष्टीचा खुलासा व्हावा अशी माझी अपेक्षा असणार. उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतरही संजय पवार पदाचा राजीनामा मागं घ्यायला तयार नाहीत. त्यातच त्यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शिंदे सेनेत जाण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
या चर्चेवर संजय पवार यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी इक्बाल रेटरेकर यांनी। ठाकरे गट शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि एकूणच त्यांनी सर्व पक्षाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती। रवी किरण इंगवले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपणाला विश्वासात घेतलं नाही असा एक आरोप केला होता आणि त्यानंतर या सर्व नाराजी नाट्यानंतर त्यांना मातोश्रीवरून बोलावण्यात आलं होतं आणि काल बैठक देखील शिवसेनेची मातोश्रीच्या ठिकाणी झालेली आहे आणि यामध्ये देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली। संजय पवार यांनी असं देखील म्हटलं की अद्याप आपण नाराज आहोत, उपनेतेपदाचा राजीनामा मी मागे घेतलेला नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि या संदर्भातच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकी सध्या त्यांची पुढं काय भविष्यात वाटचाल असेल, पक्षात राहणार का आणखी काही त्यांना पक्षाकडून ऑफर आलेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांग? पक्षात राहून शिवसैनिक म्हणून मी कार्यरत राहणार। मी परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना तीच भूमिका मी सांगितली। परंतु आमचं जे इथलं कोल्हापुरातलं जे काही इथं घडलं बिघडलं, इथं आम्हाला जे सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली। ती परिस्थिती एक कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही त्यांना सांगण्यासाठी आपल्याला उत्तर विधानसभा, करवीर विधानसभा आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना हे सगळे आम्ही गेलो होतो। हा माझा एकट्याचा प्रश्न नाही आहे, कारण 39 वर्षाच्या प्रवासामध्ये ह्या कोल्हापुरातल्या शिवसेनेमध्ये 36 वर्षे मी ह्या पक्षात मी काम करतो आहे आणि आज पक्ष भविष्य त्या पक्षाचं जर चांगलं असेल वाईट असेल मला माहीत नाही, शिवसैनिकांचं चांगलं असेल वाईट असेल मला माहीत नाही, परंतु आमची भूमिका काय, कुणाला नेमलं, काय नेमलं, कसं नेमलं हे आम्हाला कळावं ही आमची माफक अपेक्षा होती। निवड करायची, पदमुक्त करायची, उमेदवार ते सर्वस्वी अधिकार आमच्या पक्षप्रमुखांचे आहे, ते मला माहीत नाही असं नाही आहे, तो त्यांचा अधिकारच आहे। परंतु एक उपनेता म्हणून ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 36 वर्ष काम करता गल्ली बोळात या जिल्ह्यातनं मी माणसं ओळखतोय, त्यांना नेमलं आहे मला वाईट वाटत नाही आहे, परंतु नेमणूक करताना कमीत कमी विचारणा आपण असं करतोय। बरं हे कुणी केलं? मग साहेब म्हटले मी स्वतः केलं। आता त्यांनी स्वतःच केले म्हटल्यानंतर काय आम्हाला काय बोलायच्या पर्याय नाही। एकूणच तुम्ही 36 वर्षे काम पक्षामध्ये केला शिवसेनेमध्ये, यापूर्वी कधी आपली नाराजी नव्हती, मात्र याच वेळी का नाराजी आली? जरा मी बघितलं, थोडासा अनुभव मी बघितला, अनुभव म्हणतो आपल्याला। आम्हाला काही लोक म्हणजे डायरेक्ट साहेब नाहीत, ते त्यावेळी सचिव असून देत, त्यावेळी संपर्क नेते असून देत, संपर्क असून देत, काय असं पण करायचं म्हटल्यानंतर आमच्या बैठका व्हायच्या। बरं इथं इच्छुक कोण होतं? मला पाहिजे होतं काय, तर मला नको होतं, जे इच्छुक होते त्यांना बोललो होतो मी, त्यांच्याशी काय लोकांची चर्चा केली होती। मग हे अचानक नाव आल्यावर थोडी गडबड झाली, सगळी मिळून एकत्र नाव आलं असतं, परत हे नाव आलं असतं, काय अडचण नव्हती। परंतु जे वर्षानुवर्ष काम करतात पदाधिकारी त्यांना प्रत्येकाला इच्छा असते की मला सुद्धा जिल्हा प्रमुख मिळाला पाहिजे। ह्यातनं आज इथं कोल्हापुरात झालेला गोंधळ आहे। म्हणजे संजय पवार यांना विश्वासात घेतलं नाही असंच आपणाला म्हणायचं आहे, कारण अनेक तुम्ही मगाशी बोलताना आरोप केला की कोणीतरी याच्या मागं असेल की उद्धव ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं असेल असं वाटतं तुम्हाला? असंच असणार आहे ना, डायरेक्ट साहेबांना प्रत्येक शिवसैनिक माहिती आहे, परंतु आपल्याला नेमताना माणूस तिथला संजय आपला आहे, तिथं आपले आणि जुने पदाधिकारी आहेत, त्यांना बोलवून घ्या। बरं ठीक आहे, आम्हाला न बोलता केलं तुम्ही, आता ते वाईट आहे ना आम्हाला। शेवटी मी उपनेता म्हणतोय कशाला? आपण उपनेता नेमल्यानंतर त्या जिल्ह्यात कुणाला काय करणार हे जर माहीत नसेल, मग त्या उपनेतेपदावर राहायचं कशाला? ह्या रागापोटी, ह्या दुःखापोटी, ह्या वेदनेपोटी मी राजीनामा दिला आहे। राजीनामा मी ठाम आहे, एक शिवसैनिक म्हणून भविष्यामध्ये कार्यरत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। राजीनाम्यावर आपण ठाम आहात, मात्र सध्याची जी पक्षाची परिस्थिती बघता उद्धव ठाकरे किंवा पक्ष आता अडचणीत आहेत, दुसरीकडं मनसे आणि ठाकरे गट शिवसेना एकत्र येण्याचे देखील चालू आहेत प्रयत्न, तर अशावेळी तुम्ही पक्षातून थोडी नाराजी व्यक्त करणे कितपत योग्य वाटते? नाही, शेवटी एक म्हणतो ना, काही सण होत नाही आणि सांगताही येत नाही। शेवटी गळ्यापर्यंत आल्यानंतर आमची भूमिका आम्हाला मांडायला तो शिवसैनिकांना अधिकार आहे ना। कुटुंबामध्ये जर आम्हाला वेदना होत असतील, आम्हाला त्रास होणार असेल, शारीरिक असून दे, मानसिक असून दे, तर मग आम्ही बोलायचं कुणाला पण बोलून चालणार नाही। आमच्या प्रमुखांना बोला पाहिजे, आमची भूमिका आम्ही लोकांसमोर मांडली पाहिजे, का होते असं, का नाही होते, ह्यातनं एकंदरीत कुठेतरी सुधारणा व्हावी ह्या भूमिकेतून माझी भूमिका मांडलेली आहे। मला कुणालाही आरोप करायचे नव्हते, करणार नाही आणि केले पण नाहीत। म्हणजे जिल्हाध्यक्ष पदावरूनच हे सर्व नाराजी नाट्य सुरू झालं, एकूणच इंगवलेंच्या निवडीला आपला विरोध आहे असं म्हणता येईल? नाही, मी विरोध कोणाला केलाच नाही आहे किंवा निवडीला विरोध केला नाही,
प्रक्रिया जी झालेली आहे त्या प्रक्रियेला माझा विरोध होता. व्यक्तीला कुठलाही विरोध नाही आहे, प्रक्रिया जी राबवली गेली त्याला विरोध होता माझा. इंगवलेने असं म्हटलं आहे, रविकिरण इंगवलेने, की तुमच्या मार्गदर्शनाखाली ते काम करायला तयार आहेत, असं एक त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत भविष्यासाठी, त्यांच्या कामासाठी भविष्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. एकूणच आपण नाराज आहे म्हणता, मात्र शिवसैनिक म्हणून देखील पक्षात काम करणार असं देखील तुम्ही स्पष्ट केलेलं आहे. मात्र काही पक्षांच्याकडून आपणाला ऑफर आलेल्या आहेत. नाही, अजिबात नाही. आता परवा उदय सामंत साहेब बोलले एका ठिकाणी, मी ऐकलं होतं की माझे मित्र आहेत, माझे जुने सहकारी आहेत, माझे संबंध त्यांचे चांगले माझे आहेत, पण त्यांनी कुठलीही मला ह्या संदर्भात ऑफर दिलं नाही, मला फोन आलेला नाही, मी सुद्धा कोणाला फोन केला नाही. तसं काही घडलेलं नाही आतापर्यंत, काही नाही. ऑफर नाही, मात्र काही संजय पवार भाजपच्या वाटेवर आहेत, संजय पवार शिंदे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशी एक बाहेर चर्चा चालू असते, काय सांगा? देशाबाहेर अतिरेकी असतात आपण ऐकलेलं आहे. देशाअंतर्गत सुद्धा अतिरेकी आहेत, देशाअंतर्गत सुद्धा आग लावणारे माणसं आहेत. त्या पद्धतीनं आपल्या कोल्हापुरात सुद्धा आपल्या विरोधात काम करणारे आपल्यातली काही लोक, ही अशा प्रवृत्ती लोक आहेत ना, तीच ही अफवा पसरवत आहेत. ती त्याला आपण त्यांना काय दोष द्यायचा? दुर्लक्ष करायचं आणि पक्षाचं काम करत राहायचं. एकूणच गटबाजीमुळं पक्षाचा तोटा होतो आहे. ही गटबाजी पक्षातली संपणार काय? कारण आपण नाराज आहे, ठीक आहे, नाराजी तुम्ही व्यक्त केलेलीच आहे, मात्र नाराजी ही संजय पवारांची नाराजी केव्हा दूर होणार, काय वाटते? नाही, नाराजी दूर होणं हा प्रश्न आत्ता नाही आहे. गटबाजीचा विषय काढायचा, ती संपवायची जबाबदारी कोणाची असती? माझी नाही. वरिष्ठ जे येतात त्यांची जबाबदारी असते गटबाजी थांबवायची, गटबाजी संपवायची, ही त्यांची जबाबदारी आहे. तो त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, का गटबाजी एवढ्या वर्षांवरची इथं चालू आहे, का होत नाही, एक दिलाने काम लोक करत नाहीत, कुणाचा दोष आहे इथं, शिवसेनेत शिस्त इथं राहिले आहे का? हे सगळं तुम्ही आमच्या वरिष्ठ जी लोक आहेत त्यांना विचारलं तर बरं होईल. तर हे होते तर संजय पवार माझ्यासोबत होते. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आता तोंडावर आहेत, मात्र उपनेतेपदाचा राजीनामा अद्याप त्यांनी मागे घेतलेला नाही. पक्षश्रेष्ठींनी किंवा मातोश्रीवर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झालेला आहे, मात्र त्यांची नाराजी दूर झालेली नाही. सध्या मात्र कोणत्याही पक्षाकडून आपणाला ऑफर आलेलं नाही किंवा कोणत्या शिवसेना सोडून आपण कुठल्या पक्षात जाणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र भविष्यात संजय पवार काय निर्णय घेणार हे देखील आपणाला पाहावं लागणार आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरण यंदा लवकर भरण्याची शक्यता आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 332 फूट 10 इंचांवर पोहोचली आहे. सध्या धरणात 5.74 TMC पाणीसाठा आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर जलसंपदा विभागाला पूर नियंत्रणासाठी धरणातील विसर्गाचं नियोजन करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. यावर्षी ऐन मे महिन्यातच पावसानं दमदार सुरुवात केली होती. जून महिन्यातही पावसाचा जोर राहिला. दरवर्षी जूनमध्ये परिसरात सरासरी पावसाचं प्रमाण 900 मिलीमीटरच्या आसपास राहतं, मात्र यावर्षी जूनमध्ये 1501 मिलीमीटर पाऊस झालाय. 6 वर्षांच्या तुलनेत ही सर्वाधिक पावसाची नोंद ठरली आहे. विक्रमी पावसामुळं राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. सध्या धरणात 5.74 TMC इतका पाणीसाठा आहे. पावसाचं प्रमाण वाढल्यास यंदा धरण 25 जुलैपूर्वीच भरण्याची शक्यता आहे. 2021मध्ये धरण 25 जुलैमध्ये भरलं होतं. 2022मध्ये 10 ऑगस्ट, 2023मध्ये 26 जुलैला, तर गतवर्षी 25 जुलै रोजी धरण पूर्ण क्षमतेनं भरून धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले होते. धरण लवकर भरल्यास संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभागाला काटेकोर नियोजन करत पाण्याचा विसर्ग करण्याची गरज व्यक्त होतीये. 2024मध्ये राज्यात अंमली पदार्थांशी निगडीत 15,000 गुन्हे दाखल होऊन तब्बल 4,000 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हे भीषण वास्तव आज सरकारसमोर मांडलं. त्यांनी मुख्यमंत्र्यांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे विशेष लक्ष देण्याची विनंती करत या विभागातील 346 रिक्त पदं लवकर भरण्याची मागणी केली. त्यांनी अंमली पदार्थांचं उत्पादन आणि विक्री रोखण्याबाबत विविध सूचना केल्या. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बंदरांवर अंमली पदार्थ विरोधी यंत्रणा कार्यान्वित करून रिक्त पदं लवकरात लवकर भरण्याची ग्वाही दिली. मध्ये अत्यंत एक गंभीर विषयावर आपली चर्चा चालू आहे. माझ्या काही सूचना यामधल्या सभापती महोदय आहेत.
मध्यंतरच्या काळामध्ये पंजाबच्या हेल्थ मिनिस्टरनी आपल्यावर आरोप केलेत मुख्यमंत्री महोदय की महाराष्ट्र आणि गुजरात हे मधून आमच्याकडे ड्रग येतात, हे आपल्या राज्याच्या दृष्टीनं संयुक्तिक नाही असं मला वाटते मधल्या काळामध्ये. दुसरं माझं म्हणणं सभापती महोदय, ज्या 2024ची आकडेवारी बघितली तर जवळजवळ 15,000 गुन्हे या ड्रग्सच्या बाबतीत आपल्या राज्यामध्ये दाखल झाले, 14,000 लोकांच्यावर गुन्हे झालेत आणि 4,000 कोटी रुपयाचा मुद्देमाल आपण म्हणूया आपल्या भाषेत हा जप्त या ठिकाणी करण्यात आला. हा टिप ऑफ द आईसबर्ग आहे, म्हणजे जेवढा सापडला तेवढा आपण त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली. यावर्षीची आकडेवारी कदाचित आपल्याकडं असेल, यावर्षीची आकडेवारी मे महिन्यापर्यंतची आकडेवारी नेमकी किती झाली. तर हा एक मोठा विषय आहे सभापती महोदय. माझी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ब्रीफिंग घेतो नेहमीच SIDचं, मला वाटते त्या ब्रीफिंगमध्ये नार्कोटिक्स हा प्रायोरिटीवर असला पाहिजे अशी परिस्थिती राज्याची झालेली आहे. ज्या पद्धतीनं आपण गडचिरोलीमध्ये नॉर्म लावलेला आहे, नक्षलवादी जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी काम केलं की त्याला चॉईस पोस्टिंग आपण देतो 3 वर्षानंतर. मला वाटतं आता ती गरज नाही या डिपार्टमेंटमध्ये. NCB म्हणजे साईड पोस्टिंग अशी एक धारणा आता आपल्या प्रशासनामध्ये झालेली आहे. NCBची पोस्टिंग प्राईम पोस्टिंग आहे, कारण की उद्याचं भवितव्य या राज्यातल्या युवक आणि युवतींचं भवितव्य ह्याच्यावर अवलंबून असणार आहे. आपण योजना अनेक केल्या. आता तुम्ही 2023 साली अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. परवा 19, 30, 25 रोजी तुम्ही 346 पदं ह्यात भरण्याचा निर्णय घेतलाय. ती स्पीडमध्ये आपण कधी पदं भरणार आहोत, कारण की आपले सेल जिल्ह्यात पण आहेत, परंतु त्या सेलची क्षमता आणि तिथंही सेलमध्ये आपण कोणाला करतो, SP किंवा आपला PI कुणाला ज्याला काही काम करता येत नाही त्याला त्या सेलमध्ये टाकून देतो. म्हणजे याची तब्येत बरोबर नाही, ज्याला फिजिकली काही जमत नाही, तू हे काम कर, तुला बसून काम करायची अशी अवस्था आहे. तर मला वाटतं आपल्या सरकार म्हणून हे डिपार्टमेंट प्रायोरिटीवर आपण या ठिकाणी घ्यावं अशी माझी मुद्दामून अपेक्षा असणार आहे. 4,000 कोटी मागच्या वर्षी रुपयाचा मुद्देमाल जप्त झाला असेल तर बाजारात किती असेल. आणि या कारखाने जे चालतात तिथं मला वाटतं MSCBची कनेक्शन देताना त्याचा विचार केला जातो का नाही, असा एक होलिस्टिक अप्रोच जर सगळ्या डिपार्टमेंटनी घेतला तर हे थांबवणं आपल्याला शक्य होईल असं मला वाटतं. करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीनं ग्रामसभा घेऊन कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट व्हायला विरोध केलाय. या ग्रामसभेत हद्दवाढीचं समर्थन करणाऱ्या 2 सदस्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या प्रभाग क्रमांक 1 मधील 2 सदस्यांनी कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये समाविष्ट होण्याची तयारी दर्शवली होती. याला विरोध म्हणून ग्रामपंचायतीनं ग्रामसभा आयोजित केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील होत्या. यावेळी बोलताना सरपंच रसिका पाटील यांनी गावात 70-80 लाखाचे रस्ते आणि गटारींची कामं केली असल्याचं सांगितलं. गावासोबतच उर्वरित नवीन कॉलनीत देखील विविध विकास कामं केली आहेत. गावाबाहेर वसलेल्या नवीन कॉलनीत ग्रामपंचायत पाणी देतं, तरी देखील 2 ग्रामपंचायत सदस्य हे हद्दवाढीला समर्थन देण्याची भूमिका घेत असतील तर अशा लोकांवर जिल्हा प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी केली. हद्दवाढीच्या विरोधी सर्व गाव एकवटलं असताना ग्रामपंचायतचे काही 2 सदस्य यांनी जी हद्दवाढीच्या संदर्भात आम्हाला शहरात जायची अशी जी मागणी केली आहे, त्यांना प्रशासकाला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही आज मागणी करणार आहे. आणि यासाठी आज सर्व गाव एकत्र आलेलं आहे आणि आम्हाला हद्दवाढ नको आहे. यासाठी त्यांनी जे गावसभेच्या जर विरोधी भूमिका घेतली तर त्यावर कठोर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो. यावेळी गटनेते अमर पाटील यांनी मोजक्या लोकांना घेऊन स्वतःची घरं भरण्यासाठी गणेशनगर वासियांना वेठीस धरून राजकारण करू पाहणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा निषेध केला. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी हद्दवाढीला विरोध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. तसंच हद्दवाढीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या दीपाली पाटील, रुपाली चौगले, संगीता कलाल, वंदना घाटगे, सुवर्णा आवळे, गटनेते अमर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब कांबळे, सुहास साळुखे, सचिन जाधव, दीपक कांबळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अर्जुन मस्कर, ग्राम महसूल अधिकारी इरफान सनदी, संदीप ढाले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्रातील 30 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पायाभूत सुविधा तसंच स्टाफच्या कमतरतेसंदर्भात नोटीस बजावल्यात.
या नोटीसमुळे या महाविद्यालयांना कोट्यवधी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्याचबरोबर या शासकीय महाविद्यालयांमधील 3,000 जागांचे प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्टाफबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन महाविद्यालयांच्या मान्यता टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. या संदर्भात उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार यांची गांभीर्यानं दखल घेत अधिवेशन संपण्या अगोदर याबाबतची भूमिका जाहीर करेल असं आश्वासन दिलं. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत म्हणून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा. दादा, मागच्या 15 दिवसापूर्वी राज्यातल्या 30 वैद्यकीय महाविद्यालयांना NMCच्या नोटीस आलेल्या आहेत. मला वाटलं वैद्यकीय शिक्षण मंत्री असते तर मी हा विषय, परंतु तो नगरविकासकडे असल्यामुळे तुमच्याकडे उत्तर आलं. जवळजवळ या महाविद्यालयांना जर पूर्तता केली नाही तर 1 कोटीपर्यंतचा दंड आणि या वर्षीच्या 3,000 मेडिकलचे ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारतात. आता लगेच उत्तर मिळेल असं मी म्हणत नाही, परंतु सन्मान्य दादांना माझी विनंती आहे की या संदर्भात शासनानं आज नाही उद्या भूमिका जाहीर केली पाहिजे. NMCच्या जर नोटीस 30 वैद्यकीय महाविद्यालयांना या राज्यातले आले असतील, त्यामध्ये स्टाफचा विषय हा मेजर आहे. आम्ही अनुभवलेलं आहे. नवं वैद्यकीय महाविद्यालय राज्यात चालू झालं की कोल्हापूरचा स्टाफ सिंधुदुर्गला जातो, सिंधुदुर्गचा स्टाफ कोल्हापूरला जातो ज्यावेळी इन्स्पेक्शन असेल. तर एक धोरणात्मक निर्णय दादा या संदर्भातला होणं अभिप्रेत आहे, जेणेकरून यांच्या मान्यता यावर्षी टिकतील. सभापती महोदय, सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आहे. परंतु हे अधिवेशन संपायच्या आत आम्ही त्याच्याबद्दल काय राज्य सरकारने, कारण 1,000 जागा म्हणजे काही कमी जागा नाही, 3,000 तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि आमचा वैद्यकीय विभाग यांनी काय भूमिका त्याच्याबद्दलची घेतलेली आहे आणि ह्याच्यामधनं कुठंही नुकसान 3,000 जागांचं होऊ नये त्याबद्दलची काळजी घेऊन त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं जाईल. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या परिसरात आज भर पावसात मृतदेह ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या या असंवेदनशीलतेबद्दल संताप व्यक्त होतोय. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मृतदेहाची अशी हेळसांड झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत असून रुग्णालय प्रशासनानं याबाबत अधिकृतपणे आपली बाजू मांडलेली नाही. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात आज दुपारी उपचारादरम्यान एका बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाला होता. CPRमधील शवविच्छेदन गृह आठवडाभरापूर्वी शेंडा पार्क इथल्या नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शेंडा पार्कात नेण्यासाठी एका स्ट्रेचरवरून अपघात विभागाबाहेर आणला. त्याचवेळी अचानक पाऊस सुरू झाल्यानं CPRमधील कर्मचारी मृतदेह तसाच स्ट्रेचरवर ठेवून गायब झाले. जवळपास पाऊण तास अपघात विभागाबाहेर बेवारस मृतदेह तसाच होता. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच आज रुग्णालयाच्या आवारात मृतदेहाची हेळसांड होतानाचं चित्र पाहायला मिळालं. या प्रकारानंतर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी अशी मागणी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीनं केली आहे. या मागणीसाठी कृती समितीनं आज महानगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करत हद्दवाढीचा निर्णय झाला नाही तर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही. त्यासाठी कोल्हापूरकर सातत्यानं लढा देत आहेत. आता येत्या काही महिन्यात राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधी हद्दवाढीबाबत वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळं प्रशासनाचं याकडे लक्ष वेधण्याकरता तसंच जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी हद्दवाढीचा आदेश मिळावा याकरता आज कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महानगरपालिकेच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. यावेळी समितीचे निमंत्रक RK पोवार, माजी उपमहापौर भूपाल शेटे, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, संदीप देसाई, विजय जाधव आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत हद्दवाढ न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
यावेळी बोलताना राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सत्ताधारी गटातील आमदारांची हद्दवाढीबाबतची भूमिका संशयास्पद असून राज्य सरकार लोकांची चक्क फसवणूक करतंय असा आरोप केला. की मुख्यमंत्र्यांची इथे एक बैठक झाली आणि त्या बैठकीला स्थानिक आमदार म्हणतात ही कायदेशीर आहे, बाहेर दुसरे आमदार म्हणतात की बेकायदेशीर आहे. म्हणजे एकाच पक्षातले दोन आमदार या ठिकाणी वेगवेगळी दोन मतं मांडतात. मग ह्यामध्ये समन्वय नाही आहे का? यामध्ये खरं कोण बोलतोय, खोटं कोण बोलतोय हे पालकमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि 8 गावांचा प्रस्ताव हा शासकीय पत्रानुसार होणार आहे की नुसतंच कुणाच्या तरी सांगण्यावरनं होणार आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे. म्हणजे नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम जसं शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीत घडलं. इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की हा महामार्ग या ठिकाणी आम्ही रद्द करतोय आणि आता त्यांनी सत्ता आल्यानंतर ठेकेदारांच्यासाठी हा शक्तिपीठ महामार्गाचा घाट या ठिकाणी घातलेला आहे. आणि अशाच पद्धतीचं या हद्दवाढीच्या संदर्भात मुख्यमंत्री अनुकूल आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलं, आता हे होणार आहे, नंतर ते होणार आहे, अशा पद्धतीची वल्गना हे करतायत. लोकांची साफ फसवणूक करण्याचं काम हे सरकार करते. महानगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये आपल्या जमिनी सुरक्षित राहतील का अशी भीती ग्रामीण भागातील जनतेला वाटते. तसंच हद्दवाढीबाबत महायुतीच्या आमदारांची भूमिका वेगवेगळी असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितलं. जोपर्यंत हद्दवाढ होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास खुंटणार. कोल्हापूर शहराला अस्तित्व टिकवायचं असेल तर हद्दवाढ व्हायला हवी. पण ग्रामीण जनतेचा विरोध का की महानगरपालिकेच्या माध्यमातून जे पूर्वीचे पदाधिकारी होते, ज्या पदाधिकाऱ्यांना आरक्षण काढणे आणि आरक्षण टाकणे हे काम केलं, त्यामुळे ग्रामीण जनतेला एक भीती आहे आता सध्या परिस्थितीत की काय परिस्थिती नेमकी होईल, आपल्या जमिनी सुस्थितीत सुरक्षित राहतील का, हा एक मुद्दा शंकास्पद आहे. महायुतीचे आमदार मीडियासमोर एक बोलतात, जनतेत गेल्यानंतर वेगळं बोलतात आणि हाऊसमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये कोणताही प्रश्न उपस्थित करत नाहीत. राज्य शासनाचं म्हणजे या राज्यकर्त्यांचं जी नेहमीची पद्धत आहे, खोटं बोल पण रेटून बोल. आणि जरी हद्दवाढ झाली तर ही हद्दवाढ टिकण्यासारखी त्यांनी करावी. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, रघुनाथ कांबळे, दिलीप देसाई, अशोक भंडारे, राजू जाधव, ॲडव्होकेट अनिल घाटगे, दिलीप देसाई, सुशील भांदिगरे, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे यांच्यासह कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर यंदा 30 जुलैला श्रावण षष्ठी यात्रा भरणार आहे. या पार्श्वभूमीवर पन्हाळा शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 23 जुलैपर्यंत डोंगरावरील अतिक्रमणं काढून यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं. ज्योतिबा डोंगरावर 30 जुलैला होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज ज्योतिबा डोंगरावरील पोलीस चौकीत उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. चैत्र यात्रेनंतरची ही सर्वात मोठी यात्रा भरते. या श्रावण षष्ठी यात्रेला अंदाजे 3 ते 4 लाख भाविक डोंगरावर येतील या दृष्टिकोनातून या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत यात्रेपूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्त करणं, धोकादायक कठड्यांना रेलिंग बसवणं आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. दर्शन रांगा, पार्किंग, पोलीस बंदोबस्त यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. सध्या पावसाळ्यांचे दिवस असल्यानं अपघात दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्ग सुरक्षेवर भर देण्यात आलाय. घाट मार्गात असलेले दाट धुके आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्यास सांगण्यात आलंय. संरक्षक कठडे, साईट पट्ट्या मजबूतीकरण, दुभाजक पट्टे मारणं, सूचना फलक लावणं अशा कामांसंदर्भात यावेळी सूचना देण्यात आल्या. 23 जुलैपर्यंत अतिक्रमण काढून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी केलं.
या बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, प्रशासक अभिजित गावडे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगम, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, मंडल अधिकारी वासंती पाटील यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री अंबाबाई मंदिर परिसरातील भाविकांना येणाऱ्या समस्यांसंदर्भात हिंदू एकता आंदोलन या संघटनेनं आज पाहणी केली. यावेळी मंदिर परिसरातील समस्यांचं निराकरण करण्यासंदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला निवेदन सादर करण्यात आलं. श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत तक्रारी आल्यानंतर संघटनेनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांची रीतसर परवानगी घेऊन मंदिराची पाहणी केली. पाहणीनंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांच्या नेतृत्वाखाली मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासोबत बैठक पार पडली. यामध्ये गरुड मंडपाचं संथ गतीनं सुरू असणारं काम, 7 महिन्यांपासून बंद असणारे बॅग स्कॅनर, कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक आदींची तक्रार बैठकीत करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीकडे स्वतःची गोशाळा आणि अन्नछत्र असावं अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे हिंदूराव शेळके, विलास मोहिते, गणेश नारायणकर, कैलास दीक्षित आदी उपस्थित होते. कसबा बावड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांवर ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी आज घागरी हातात घेऊन रस्त्यावर उतरत कसबा बावडा ते शिये मार्ग रोखून धरला. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महापालिका अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. कसबा बावडा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात महिनाभरापूर्वी ड्रेनेज लाईनसाठी खोदाई करण्यात आली आहे. खोदाई करताना या ठिकाणच्या पाण्याच्या पाईपलाईन खराब झाल्यानं या भागात गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पिण्याचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळं ऐन पावसाळ्यातच या ठिकाणच्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्यातच खुदाईच्या कामांमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झालाय. महानगरपालिका प्रशासनाला याबद्दल वेळोवेळी माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यानं संतप्त नागरिकांनी आज कसबा बावडा ते शिये मार्ग रोखून धरला. हातात घागरी घेऊन महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाणी समस्येबाबत महापालिकेनं त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र येत्या 8 दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक डॉक्टर संदीप नेसदार, मोहन सालपे, सुभाष गदगडे, अशोक कसबेकर, महेश बावडेकर, श्रीकांत शिंगे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं कागल नगर परिषद प्रशासनानं कोणताही राजकीय दबाव न घेता पारदर्शीपणे प्रभाग रचना करावी अशी मागणी केली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. त्यानुसार प्रभाग रचनेबाबत शासनानं सूचना दिल्यात. त्यानुसार प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार गुगल मॅपच्या आधारे आणि भौगोलिक संलग्नतेनुसार पारदर्शकपणे करण्यात यावी. प्रभाग रचना कोणत्याही राजकीय दबावाखाली न करता पूर्णपणे पारदर्शकपणे करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं. निवडणूक आयोग आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार पारदर्शक प्रभाग रचना केली जाईल असं आश्वासन मुख्याधिकारी पाटणकर यांनी दिलं. यावेळी रमेश माळी, संजय कदम, धैर्यशील इंगळे, सतीश पाटील, दीपक मगर, अरुण गुरव, सुशांत कालेकर, नम्रता कुलकर्णी, प्रवीण कुराडे, राजेंद्र जाधव, अप्पासाहेब हुच्चे, नंदकुमार माळकर, रोहित मोरे, दिलीप गाडीवड्ड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांबाबत आगाऊ माहिती प्राप्त करून घेत कारवाई करण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक गुप्तवार्ता कक्षाची स्थापना करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सायबर फसवणुकीबाबतचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला होता. राज्यात मुंबईसह मागील 10 वर्षात विविध गुंतवणूक योजनांद्वारे लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. डिजिटल अरेस्ट, OTP पासवर्ड विचारून फसवणूक, सेक्स्टॉर्शन, शेअर ट्रेडिंग अशा पद्धतीच्या गुन्ह्यांमध्ये 7,634 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. हे खरं आहे काय, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची सायबरमार्फत फसवणूक टाळणे, गुन्हेगारांचा तपास तातडीनं करणं, त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करणं, नागरिकांमध्ये जनजागृती करणं तसंच सायबर गुन्ह्यात होत असलेली वाढ रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यात आर्थिक गुप्तवार्ता कक्षांची स्थापना करण्यासाठी शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मुंबई वगळून मागील 10 वर्षात विविध गुंतवणूक योजनांद्वारे साधारणतः 105 लक्ष गुंतवणूकदारांची 22,552 कोटी रुपये इतक्या रक्कमेची फसवणूक झाली असल्याचं मान्य केलं. महाराष्ट्रात नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर सन 2024मध्ये एकूण 58,157 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1,186 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. गुन्ह्याचा तपास जलद गतीनं व्हावा यासाठी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस घटक स्तरावरील सायबर लॅब आणि सायबर पोलीस ठाणे यांना आधुनिक यंत्रसामुग्री देण्यात आली आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि अंमलदार यांना सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगानं प्रशिक्षण देण्यात आलंय. गुंतवणूकदारांची आर्थिकदृष्ट्या फसवणूक करणाऱ्या योजनांबाबत आगाऊ माहिती प्राप्त करून कारवाई करण्यासाठी राज्यात प्रत्येक पोलीस घटकांतर्गत आर्थिक गुप्तवार्ता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हे सरकार श्रीमंतांचं. महाराष्ट्रातील 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे 63 जणांचा मृत्यू, 109 जखमी. उद्धव ठाकरेंकडूनच राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन, रामदास कदमांचा खळबळजनक दावा. राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीनं, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत घोषणा, विरोधकांकडून आक्षेप. घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सलीम शेख, तौफिक शेख या दोघांसह चोरीच्या दागिन्यांच्या खरेदी विक्रीत सहभागी असणाऱ्या दोघांसह 5 जणांना LCBनं अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 12 गुन्हे उघडकीला आणत 12,30,600 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत. कोल्हापूर शहर आणि परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी घरफोडीचे 32 गुन्हे दाखल असलेल्या सलीम शेख आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. शेख यानं पुन्हा साथीदारांच्या मदतीनं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात घरफोड्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी शेख याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यानं अन्य एका साथीदाराच्या मदतीनं घरफोडी केल्याचं सांगितलं. तसंच एका मध्यस्थीमार्फत चोरीचे दागिने दोघा सराफांना विक्री केल्याची माहितीही त्यानं पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सलीम शेख याच्यासह त्याचा साथीदार तौफिक शेख, चोरीचे दागिने विक्रीसाठी मध्यस्थी करणारा दस्तगीर मुल्ला आणि चोरीचे दागिने खरेदी करणारा सराफ उर्वा महालकारी आणि संतोष नार्वेकर अशा 5 जणांना अटक केली. त्याच्याकडून 12 गुन्हे उघडकीला आणत सुमारे 12.25 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घरफोडीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वीच आंतरराज्यीय आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 32 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले होते. त्याच आरोपीने आणखीनही घरफोड्या केलेल्या आहेत व त्यातील काही चोरलेला मुद्देमाल हा दस्तगीर मुल्ला यास विकलेला आहे, अशी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अमोल कोळेकर यास बातमी प्राप्त झाली. सदर बातमीच्या अनुषंगाने दस्तगीर मुल्ला यास ताब्यात घेतले व त्याने त्याच्याकडे सदर आरोपी यांनी मुद्देमाल दिल्याचे कबूल केले. दस्तगीर मुल्ला याने दाखल गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हा उर्वा महालकारी व सोनार संतोष नार्वेकर यांना देखील दिल्याचे कबूल केले. या 5ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रित तपास केला असता त्यांनी त्यांच्याकडून 126 ग्रॅम सोनं, त्याचप्रमाणे 718 ग्रॅम चांदी व इतर तांब्याच्या वस्तू हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झालेले आहे. आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांनी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडे केलेले 7 ठिकाणी, त्याचप्रमाणे आजरा पोलीस स्टेशन हद्दीतील 1 घरफोडी, राधानगरी व वडगाव येथे देखील घरफोड्याची ठिकाणे दाखवलेली आहेत. अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी तौफिक शेख, सलीम शेख व मालमत्ता घेणारे 3 आरोपी अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 12 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत व 12 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना यश आलेले आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार अमोल कोळेकर, सुरेश पाटील, राम कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने, सागर चौगले, सागर माने, विजय इंगळे, महेश पाटील, संजय खोत, संजय देसाई, राजू येडगे, नवनाथ कदम, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर, सतीश सूर्यवंशी यांनी मिळून ही कारवाई केली. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील SK गँगला 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज याबाबतचा आदेश लागू केलाय. या आदेशानुसार कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सामाजिक शांतता बिघडवत असल्याच्या कारणावरून SK गँगच्या 14 जणांना हद्दपार करण्यात आलंय. कोल्हापूर शहरासह शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वत्रिक हितास बाधा आणणे, अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देऊन सामाजिक शांतता बिघडत असल्याबद्दल कावळा नाका इथल्या SK गँगच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव शाहूपुरी पोलिसांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणी SK गँगच्या सदस्यांना प्रत्यक्ष हजर राहून बाजू मांडण्याची संधी दिली होती. या दरम्यान गँगच्या सदस्यांकडून शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक शांततेस बाधा आणण्यात गँगचे सदस्य कारणीभूत असल्याचं निष्पन्न झालं. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गँगला 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश पारित केलेत. गँगमधील साजन कुचकोरवी, बालाजी कुचकोरवी, देवा जोंधळे, विशाल जगदाळे, आशिष पवार, रोहित जोंधळे, संग्राम पवार, रोहित माने, करण कुचकोरवी, अलोक कुचकोरवी, युवराज चौगले, सुमित माकडवाले, सिद्धार्थ कुचकोरवी आणि दीपक माने या 14 जणांना हद्दपार करण्यात आलंय. कागल नगरपालिकेकडील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मारुती शांताराम भरकट यांचा कागल मुरगुड मार्गावरील एका विहिरीत पडून मृत्यू झालाय. कागल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून कागल पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. मूळचे राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथले आणि सध्या कागलमध्ये राहणारे मारुती शांताराम भरकट हे कागल नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून वर्षापूर्वी रुजू झाले होते. बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास ते कागल मुरगुड रस्त्यावरील एका विहिरीत पडले. आज सकाळी कोल्हापुरातील जीवन रक्षक रेस्क्यू फोर्सनं विहिरीत त्यांचा शोध सुरू केला. सकाळी 10:30 वाजता स्कूबा डायव्हर दिनकर कांबळे यांनी विहिरीतून त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. रेस्क्यू मोहिमेत सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, अमर पाटील, प्रथमेश येरुडकर, अविश गुडाळकर, शैलेश हांडे, सूरज पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबाबत कागल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली आहे. कोल्हापूर शहरातील कचऱ्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. कोल्हापूर शहरातील कचरा समस्या, नाले सफाई आणि झूम प्रकल्प या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महापालिका प्रशासनासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भडीमार केला. शहराध्यक्ष RK पोवार यांनी शहरातील हत्ती महल इथल्या मटण मार्केटच्या पाठीमागं असलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा उठाव होत नसल्याचं सांगितलं. राजाराम बंधाऱ्यावर 50 टन कचरा वाहून आल्यानं शहरातील नालेसफाईच्या कामावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. झूम प्रकल्पातील कचरा पेटवल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकल्पातील कचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी 30 वर्षाचा ठेका देण्यात आला होता. त्याचं काय झालं? संबंधित ठेकेदार कंपनीनं करार मोडला असेल तर त्यांच्यावर कारवाई का नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. शहरातील कचऱ्याचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. यावेळी अनिल घाटगे, गणेश जाधव, सुनील देसाई, साहिल बागवान, राजाराम सुतार, सादिक अत्तार, शशिकांत कदम, सुनील सावर्डेकर, महादेव पाटील, हिदायत मणेर, सुरेश कुरणे, चंद्रकांत सूर्यवंशी, रियाज कागदी आदी उपस्थित होते. कचरा वेचक महिलांना जीवनावश्यक वस्तू द्याव्यात, घनकचरा व्यवस्थापन करण्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्या अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आल्यात. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. पावसाळ्यात कचरा वेचक महिलांच्या हाताला काम नसल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. त्यामुळे त्यांना शासनाकडून जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात. कचरा वेचकांना खावटी योजना लागू करावी. 8 एप्रिल 2016च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आल्यात. या मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं. यावेळी अक्काताई गोसावी, भारती कोळी, बेबीताई गोसावी, विद्या कांबळे, रेखा गोसावी आदी कचरावेचक महिला उपस्थित होत्या. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासह शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महायुती सरकारला सुबुद्धी देण्यासाठी शेतकरी उद्या 4 जुलैला पंढरपूरच्या श्री विठ्ठलाला साकडं घालणार. महामार्ग बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचं आवाहन. उदय सामंत चांगले मित्र पण शिंदे सेनेत जाणार नाही, संजय पवार यांचं एस न्यूजशी बोलताना स्पष्टीकरण. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या हिताच्या विविध प्रश्नांकडे वेधलं सरकारचं लक्ष. आलमट्टी धरण उंचीला विरोध, अंमली पदार्थ विरोधी विभागाची कार्यपद्धती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना NMCच्या नोटीस, आर्थिक फसवणुकीचे वाढते गुन्हे याबाबत सरकारनं कार्यवाही करण्याची केली मागणी. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हद्दवाढ झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू, कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचा इशारा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.